आजचा दिवस प्रामुख्याने आणखी चर्चेत राहिला तो एका आंदोलनाच्या बातमीने। ते आंदोलन होतं नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलनाची बातमी बघूया। तर उद्धव ठाकरेंनी हे रामरक्षा आंदोलन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये रामरक्षा म्हणणं म्हणजे तुमचं काम आहे, रामरक्षा करणं हे आमचं काम आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनातनं मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिलंय। अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी विरोधात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं होम ग्राउंड असलेल्या नागपूरमध्ये आंदोलन केलं। यावेळी आदित्य ठाकरेंसह अनेक बडे नेते हजर होते। तर त्यांनी काहीही केलं तरी त्यांच्या पाठीशी राम उभा राहणार नाही अशा शब्दात भाजपने आता ठाकरेंवर पलटवार केलाय। पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। बाकी आता रामरक्षा म्हणणं चाललं असेल तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो। आज सकाळी संजय राऊतांचा फोन आला, मला म्हणाले उद्धव टेलिप्रॉम्प्टर ठेवायचा का? म्हटलं का नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिले, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवलं। मी आज त्यांना त्यांच्याच गावात येऊन सांगतोय की फडणवीसजी, रामरक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी रामरक्षा करणं हे आमच्या राम भक्तांचं काम आहे। आम्ही रामरक्षक आहोत, मनामध्ये भाव नाही आणि रामरक्षा म्हणताय म्हणजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव, हे आमचं हिंदुत्व नाही। तर या मुद्द्यासह विविध मुद्द्यांवर त्यासोबतच उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर शिवसेनेचे नेते रामदास कदम नेमकं काय म्हणतायत जाणून घेऊया। उद्धव ठाकरेंनी चांगला विषय घेतला आहे, त्यावर तो कुठं दुमत नाही। भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवणं काही चूक असं मला वाटत नाही, यामध्ये भाजपने पण आवाज उठवला आहे। त्यांनी पण सांगितलं आहे जे जे भ्रष्टाचार असतील, जे चोर असतील त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणार। हे चांगलं आहे ना काम, जे काम चांगलं आहे ते चांगलं आहे। ज्यांनी प्रभू रामाच्या नावाने देणगी दिली, त्या देणगीमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन घेतलं म्हणजे खूप चांगलं काम केलं उद्धवजींनी असं म्हणेन मी। उलट तिकडे भाजप नेत्या नवनीत राणा देखील उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाविरोधात मैदानात उतरलेल्या एल्गार पुकारलेला होता। त्यांनी अमरावतीमध्ये हनुमानगढी मंदिरात राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा पठण केलं। जैन मुनी निलेश चंद्र यांनीही राणांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। यावेळी मोठ्या संख्येने भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले। तर एकीकडे ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन नागपूरमध्ये पार पडलं, तिकडे अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा पठण करत या आंदोलनाला एक प्रकारे उत्तर देण्याचाच प्रयत्न केलेला होता। ही दोन्ही आंदोलनं आज दिवसभरात चर्चेचा विषय ठरलेली।